तर इकडे आमच्या नाश्त्याची तयारी चालू आहे. तर नाश्त्यासाठी आज पोहे बनलेत आणि इकडे बाजूला चहासुद्धा चालू आहे. तर जेव्हा पण आम्ही ट्रिपवरती येतो ना, तर तेव्हा आमचं जेवण आम्हीच बनवतो, जेणेकरून जेवणाचा ॲटलिस्ट जेवणाचा खर्च तरी कमी होईल. कारण जे आम्ही रूम बुक करतो ना, तर तिथे किचनची व्यवस्था असते. त्यामुळे आमचा जो नाश्ता आणि जेवण जो आहे ना, ते आम्हीच बनवतो. तर सर्वांना माहितीच आहे की गोव्यामध्ये पोर्तुगीज जे होते त्या काळातील खूप सारे जुने चर्च आहेत. तर अशाच एका जुन्या चर्चला व्हिजिट देण्यासाठी आम्ही चाललो होतो. आम्ही ज्या चर्चला व्हिजिट देण्यासाठी चाललो होतो तर त्याचं नाव होतं द लेडी ऑफ इमॅक्युलेट चर्च, जे पणजीमध्ये आहे. तर ते सुद्धा पोर्तुगीज होते. तर पोर्तुगीजांच्या काळातील सर्वात जुने चर्च आहे. तर या चर्चचं खास वैशिष्ट्य असं आहे ना की इथे इंग्रजी, कोकणी आणि पोर्तुगीज भाषेमध्ये दररोज संध्याकाळी ना इकडे प्रार्थना केली जाते. तर सर्वांना माहीत आहे की गोवा जो आहे तो गोवाच्या टुरिस्ट प्लेसमध्ये खास करून बीचेस आहेत आणि खूप सारे जुने असे चर्च आहेत. तर त्याच जुन्या चर्चपैकी एक म्हणजे हे जे आपण आता चाललो आहोत ते चर्च ऑफ आवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन. हे जे चर्च आहे ते चर्च गोव्याची जी राजधानी आहे पणजी, त्या पणजीचा बरोबर जो सेंटर पॉईंट आहे तर त्या सेंटर पॉईंटमध्ये हे चर्च आहे. तर ते चर्चच्या वरती चर्चमध्ये जाण्यास मेन म्हणजे आता अलाव नाही आहे, पण त्या चर्चच्या इथून बरोबर गोवा जो आहे ना तो गोवाचे जे आजूबाजूचे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणावरती नजर ठेवली जायची. तर असा बरोबर मध्यभागी हे जे चर्च आहे ना ते चर्च बांधण्यात आलेलं आहे. तर या चर्चचे जे बांधकाम आहे ना ते असं मानलं जातं की 1541च्या आधीचे हे बांधकाम आहे. म्हणजे विचार करू शकता की किती पुरातन काही या चर्चची जे कन्स्ट्रक्शन आहे ना ते कन्स्ट्रक्शन करण्यात आले आहे. हे जे चर्च आहे ना ते चर्च एकदम साधे आणि सुंदर वास्तुकला सादर करते. तर या चर्चची जी मुख्य वेदी आहे ना ती मुख्य वेदी मेरी इमॅक्युलेटला समर्पित करते. त्या चर्चच्या दोन्ही बाजूला 2 आकर्षक संगमरवरी पुतळे बांधण्यात आले आहेत आणि हे जे पुतळे आहेत ना तर हे पुतळे सेंट पीटर आणि सेंट पॉलचे आहेत. ते आम्ही पोचलो होतो द लेडी ऑफ इमॅक्युलेट चर्चला. तर पाहू शकता इथे आतमध्ये एंट्री करण्यास नाही आहे, चर्चच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, पण तुम्ही बाहेर फोटो वगैरे तुम्ही काढू शकता. इथेच आहे ना दरवर्षी 8 डिसेंबरला आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चच्या इथे खूप मोठी मेजवानी आयोजित करण्यात येते आणि मेजवानीच्या दरम्यान चर्च चौकामध्ये मोठा मेळा म्हणजे पूर्ण उत्साह टाईप पूर्ण वातावरण असते. तुम्हीसुद्धा कधी जर गोव्याला आलात तर ह्या ऐतिहासिक चर्चला नक्कीच भेट द्या. कारण इथे आलात तर तुम्हाला गोव्याच्या जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेले हे सर्वात जुने चर्चचे दर्शन होईल. आणि पूर्ण हे जे चर्च आहे ना अजूनही एकदम दिमाखात गोव्याचे जे ऐतिहासिक वास्तू आहे त्या ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम करत आहे. तर नक्कीच कधी गोव्याला आला तर या ठिकाणाला भेट द्या. ही जी समोर पाहतो ना घंटा तीसुद्धा या चर्चचं खास वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य यामुळे की ही जी घंटा आहे ना ती गोव्यातील सर्वात दुसरी मोठी घंटा समजली जाते. आणि ही जी घंटा आहे ती इसवी सन 1871मध्ये या टॉवरमध्ये बसवण्यात आली. तर ही जी घंटा आहे ना यापूर्वी होली हिलवरील ऑगस्टिनियन मठात होती आणि त्या मठाचं नुकसान झाल्यानंतर ती परत या चर्चमध्ये आणून बांधण्यात आली. तर अशा एकूण 2 घंटा या चर्चमध्ये आहेत. एक मोठी घंटा जी वरती चर्चला आहे आणि छोटी घंटा साईडला लेफ्ट साईडला आहे. तर अशा या वैशिष्ट्यपूर्ण चर्चला तुम्ही कधी गोव्यात आलात ना तर नक्की जरूर भेट द्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.